चला तर मग आज आपण तयार करूया कुठलीही पावडर न वापरता अगदी कमी साहित्यामध्ये आणि 15 मिनिटामध्ये तयार होणारी ही व्हेनिला नानकटाई। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका। जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी। सुरुवातीलाच आपल्याला पिठी साखर 200 ग्रॅम लागणार आहे। मिक्सरवरती ही साखर बारीक केलेली वापरली तरी चालतं, विकत साखर बारीक केलेली मिळते ती आणली तरीसुद्धा चालतं। आता यामध्ये 170 ग्रॅम जेमिनी डालडा वापरायचा आहे। या डालड्याविषयी मी बोलते। बिस्किटचा डालडा हा वेगळा असतो, तो 15 किलोनच घ्यावा लागतो आणि असा कमी डालडा तो कुठंही मिळत नाही। मी बऱ्याच ठिकाणी चौकशी केलेली आहे, त्यामुळं मी जेमिनीचा डालडा वापरत आहे। तुम्ही जर अशा कमी प्रमाणात डालडा आणत असणार असाल तर तो डालडा चेक करून घ्यायचा। एकदम लुसलुशीत लोण्यासारखा असायला हवा, त्यामध्ये अजिबात गाठी नसल्या पाहिजेत, तोच डालडा बिस्किटासाठी चालतो। बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे, तोच डालडा तुम्ही वापरा। अगदी चांगल्या कंपनीचा पण हवा, शिवाय तो एकदम लुसलुशीत असायला हवा। आता यामध्ये मी फ्लेवरसाठी वेलची, जायफळ काहीही वापरणार नाही किंवा कुठलंही ड्रायफ्रूट वापरणार नाही, तर यामध्ये मी व्हेनिला इसेन्स वापरणार आहे आणि व्हेनिला नानकटाई करणार आहे। अगदी 4-5 थेंब टाकले तरीसुद्धा चालतं। आता हे मिश्रण सगळं एकत्र करून घेऊया। चांगली याची पेस्ट बनवून घ्यायची। हे मिश्रण पूर्ण पांढरं शुभ्र होईपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। आता या डालड्याविषयी मी बोलते। डालडा बघितल्यानंतर किंवा ही रेसिपी बघितल्यानंतर भरपूर कमेंट्स येतील, डालडा खायला शरीराला चांगला नाही, डालडा खायला शरीराला चांगला नाही। पण बऱ्याचशाच मला कमेंट येतात की डालड्यापासून बिस्किट कशी बनवायची हे सुद्धा दाखवा। बेकरी प्रोडक्टमध्ये सगळे पदार्थ डालड्याचे असतात, तिथलं घेऊन लोक खातील, पण माझी जेव्हा रेसिपी बघतील ना तेव्हा माझ्यावरती लगेच कमेंट करतील की डालडा खायला चांगला नाही। म्हणून मी दाखवायचं काम करत आहे किंवा बेकरी प्रोडक्टमध्ये कशी बिस्किट बनवतात हे मी तुम्हाला दाखवत आहे। आता तो तुमचा प्रश्न राहिला, डालडा वापरायचा का नाही वापरायचा, ही बिस्किट खायचीत का नाही खायचीत। जे माझं काम आहे मी ते करत आहे। आता बघा किती मस्त याची पेस्ट तयार झालेली आहे। हळूहळू हळू घट्ट पीठ असतं ते पातळ व्हायला सुरुवात होते। यामध्ये दुधाचा, पाण्याचा, कुठल्याही पावडरीचा, ना सोडा, ना इनो, ना बेकिंग पावडर, ना अमोनिया, कुठलीही पावडर घालायची नाही। यामध्ये मिल्क पावडर, कस्टर्ड काहीही घालण्याची गरज नाही। वेगवेगळ्या प्रकारच्या नानकटाई आहेत आणि वेगवेगळे प्रकारचे बिस्किटंसुद्धा आपण यामध्ये बनवू शकतो। आज ना मी एका कमेंट्सवरती बोलते तुमच्याशी। बऱ्याच दिवसापासून ही कमेंट्स मी शेअर करायची म्हणत होते, पण अशीच विसरून गेली। आज माझ्या लक्षात आलेली आहे ती मी बोलते। कमेंट्स काय होते ती मी पहिल्यांदा बोलते। जेव्हा एखादा व्यक्ती प्रामाणिकपणे काम करत असेल ना, तर या जगात आसपासची राहू दे, ओळखीचे राहू दे, पण या जगात त्या व्यक्तीला मागं खेचण्याचं काम करतात। आणि ही लोक कोणती करतात माहिती आहे? त्यांचे विचार निगेटिव्ह असतात, ती लोकच असा विचार करतात। कारण एखाद्या, आता हे माझं चॅनेल आहे, इतकी यामध्ये मी माहिती डिटेल्समध्ये दिलेली आहे। अख्ख्या यूट्यूबवरती अशी माहिती तुम्हाला कोण देणार नाही। ठीक आहे, मी जास्त बोलते मला माहिती आहे, किंवा मी रेसिपी सोडून वेगळीकडे बोलते हे पण मला माहिती आहे, पण ही माहिती कुठंही तुम्हाला मिळणार नाही, कुठंही मिळणार नाही। कारण मी माझ्या अनुभवावरून ही माहिती तुम्हाला देत आहे। तर ती कमेंट काय होती माहिती आहे का? व्हिडिओ मी अपलोड केला आणि लगेच दुसऱ्या दिवशी मला कमेंट आली, तुम्ही एवढं जोरात बोलू नका, किती जोरात बोलताय, तुमच्याकडे सबस्क्रायबर नाहीत तुमचं ऐकायला। झालं, ठीक आहे,
मी त्याला उत्तर दिलं. जशी कमेंट असेल त्या पद्धतीतच माझं त्यांना उत्तर गेलं. त्यांना मी सांगितलं, तुम्हाला व्हिडिओ बघायचे नसतील तर बघू नका, आग्रह नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कमेंट आली त्याच व्हिडिओवरती, तुमचा कसला आवाज आहे कर्कश, मला कान बंद करावे वाटत आहेत आणि तुम्ही किती उद्धट आहात, ही मला कमेंट आली. त्याच्यानंतर म्हटलं की ही व्यक्ती समोरली निगेटिव्ह विचाराची आहे, पण मला त्यांनी अशा कमेंट्स करायची काही गरज नाही ना. त्यांना आवडत नसेल तर त्यांनी बघू नये माझे व्हिडिओ, पण कमेंट्स करायला काय हे म्हणजे आहे. म्हणजे असं की आसपास कोणी नाही भेटलं ना, मोबाईल हातामध्ये घ्यायचा आणि त्या लोकांच्या बरोबर निगेटिव्ह बोलणं करत बसायचं, हेच काम ती लोक करत असतील असं मला वाटतंय. ठीक आहे, जाऊ दे. मी त्यांना डायरेक्ट रिमूव्ह करून टाकलं, कारण तो ऑप्शन आहे माझ्याकडं, ते मी करून टाकलं. बोलत आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. यामध्ये 250 ग्रॅम मैदा घालायचा आहे आणि हे पीठ आता मऊ लुसलुशीत होईपर्यंत मळून घ्यायचं आहे. आता परत मी त्या कमेंटवरती बोलते, थोडंसं बोलते मी, कारण कसं आहे ना की जे आपण काम करतो ते काम करण्यासाठी आपल्याला पॉझिटिव्ह समोरून उत्तर यायला हवी आहेत किंवा कमेंट यायला हवे आहेत, तर आपल्याला हे काम करायला पुढं प्रोत्साहन मिळतं, नाहीतर मिळत नाही. बऱ्याचशा ताईंच्या मनात आहे की मी हा व्यवसाय करायचा म्हणते किंवा माझी मुलं लहान आहेत आणि ज्या ताईंना गरज आहे त्या ताईंच्यापर्यंत माझे व्हिडिओ पोचतात ना, हे मला समाधान आहे. ज्या व्हिडिओवरती कमेंट केलेली ना की हळू बोला, तुमच्याकडे सबस्क्रायबर नाहीत, तोच व्हिडिओ माझा 4च दिवसात 1.5 लाखावर गेला. तर त्या व्हिडिओवरून मला असं आठवलं की निंदकाचे घर असावे शेजारी. हा माझा अनुभव आहे बरं का. जे मी काम प्रामाणिकपणे केलेलं आहे आणि त्यात कोणीतरी मला मागं खेचलेलं असलं ना, त्यात माझी प्रगती होते. त्यामुळे मी म्हणते काय की अशी लोक माझ्यासोबत असावीत. पण काय होतंय ना, ज्या ताई कमेंट वाचणाऱ्या आहेत त्यांच्यावरती त्याचा परिणाम होतो, म्हणून मी त्यांना रिमूव्ह करून टाकलेलं आहे. ठीक आहे, ही गोष्ट मी बऱ्याच दिवसापासून शेअर करणार होते, तो चान्स मला आज मिळाला. आता पीठ एकदम छान तयार झालेलं आहे. या पिठाला काही दूध वगैरे घालण्याची गरज नाही, फक्त साखर आणि डालडा याची पेस्ट केलेली, त्यामध्येच हे पीठ एकदम मस्त छान असं तयार झालेलं आहे. मी नेहमी बर्फ्या कट करून तुम्हाला दाखवते. आज बिस्किटाचे गोळे करून आपण तशी नानकटाई तयार करणार आहे. बिस्किटासारखी गोल करायची आहे नानकटाई. आता या पिठाचे आपण गोळे बनवून घेऊया. नानकटाईला आकार आपण आपल्या आवडीप्रमाणे देऊ शकतो. यावरती डिझाईन आपल्या आवडीप्रमाणे करू शकतो. याला डेकोरेशन आपण आपल्या आवडीनुसार करू शकतो. जसा मला वेळ भेटेल ना तसं मी तुम्हाला डेकोरेशन कसं करायचं आहे हे सुद्धा शिकवते. एक ट्रेनिंग सेंटरचा व्हिडिओ आहे, तर त्या नानकटाईवरती खूप छान अशी डिझाईन केलेली आहे. एका ताईने मला कमेंट केलेली आहे अशी नानकटाई दाखवा म्हणून. मला जसा वेळ भेटेल ना तसं मी तुम्हाला सांगेन किंवा दाखवेन तुम्हाला ती नानकटाई कशी बनवायची आहे ते. आता असे बघा छोटे 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 याचे गोळे करून घेतले. तुपातली नानकटाई थोडी कमी फुलते आणि डालडा वापरून केलेली नानकटाई ना खूप मोठी होते, भरपूर मोठी होते. आता इथं काय झालेलं आहे बघा, मी नोझल आहे नानकटाई बनवायचा, म्हणजे यानं फुलाची नानकटाई तयार होते. त्या नोझलने ही डिझाईन काढून घेत आहे. आता एका हातात मोबाईल आहे आणि दुसऱ्या हातामध्ये नोझल आहे, त्यामुळं गोळा उचलून येतो. गोळा एका हाताने पकडायचा आणि एका हाताने नोझल पकडायचा आणि त्याने डिझाईन काढायची. आता ही डिझाईन मी अशी काढून घेतलेली आहे बघा. आत्ता जरी डिझाईन ही दिसत नसली ना, बेक केल्यानंतर बघा कशी दिसते डिझाईन ते. आता 125 फक्त टेम्परेचर आपल्याला ओव्हनचं ठेवायचं आहे आणि अगदी 15 मिनटं फक्त बेक करून नानकटाई घ्यायची आहे. याचं टेम्परेचर 45च्या पुढं न्यायचं नाही.
आणि 15 मिनटानंतर बघा अशी एकदम सुटसुटीत, अजिबात चिकटलेली नाही, सहज निघते अलगद. आणि अशी फुललेली, टम्म फुगलेली ही नानकटाईची बिस्किटं तयार झालेली आहेत. खूप छान लागते, टेस्टी लागते. यामध्ये फ्लेवर आवडीनुसार आपण घालू शकतो. तुम्हाला मी व्हॅनिला इसेन्सची नानकटाई दाखवलेली आहे. आणि अशा पद्धतीने ही नानकटाई करून बघा, अजिबात बिघडणार नाही. साखरेचं प्रमाण आणखी वाढवू शकता आणि कमीही करू शकता. डिझाईन छोटी दिसत होती, आता किती मोठी दिसत आहे बघा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.